ही कथा आहे विजयपत सिंघानिया यांची, एका अशा माणसाची ज्यानं शून्यातून उभं केलं मुंबईमध्ये एक प्रचंड साम्राज्य, पण शेवटी स्वतःच्या आयुष्यात मात्र अपूर्णतेची वेदना अनुभवली. एक काळ होता जेव्हा भारत बदलाच्या उंबरठ्यावर उभा होता. उद्योग विश्व अजून पूर्णपणे विस्तारलेलं नव्हतं आणि त्याच काळात जन्म झाला एका मुलाचा, जो पुढे जाऊन द कम्प्लेट मॅन या ओळखीचं प्रतीक ठरणार होता. तो मुलगा म्हणजे विजयपत सिंघानिया. लहानपणापासूनच त्याचं आयुष्य वेगळं होतं. घरात पैशांची कमतरता नव्हती, पण शिस्त मात्र खूप कडक होती. त्यांच्या वडिलांचा स्वभाव कठोर होता आणि त्यांनी मुलाला एकच धडा शिकवला होता: संपत्ती मिळवणं सोपं असतं, पण ती टिकवणं हेच खरं आव्हान असतं. विजयपत लहानपणापासूनच हे सगळं मनावर घेत होते. त्यांना फक्त श्रीमंतीचा वारसा मिळवायचा नव्हता, तर स्वतःची ओळख निर्माण करायची होती. शिक्षणात ते चांगले होते, पण त्यांचं मन फक्त पुस्तकात अडकून राहणार नव्हतं. त्यांना जग बघायचं होतं, नवीन गोष्टी शिकायच्या होत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वावर काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं. तरुण वयातच त्यांनी व्यवसायात पाऊल ठेवलं आणि रेमंड ग्रुप या कंपनीत सक्रिय भूमिका घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी रेमंड ही एक साधारण टेक्स्टाईल कंपनी होती, पण विजयपत यांच्या डोळ्यात तिच्यासाठी वेगळंच स्वप्न होतं. त्यांनी या कंपनीला फक्त एक व्यवसाय म्हणून पाहिलं नाही, तर एक संधी म्हणून पाहिलं. दिवस रात्र काम, नवीन नवीन कल्पना, नवीन मार्केट, नवनवीन प्रयोग. हळूहळू त्यांनी रेमंडला एका वेगळ्याच उंचीवर नेण्याचा प्रवास सुरू केला. पण हा प्रवास सोपा नव्हता. अनेक वेळा नुकसान झालं, काही निर्णय चुकले, कधी आर्थिक ताण आला, पण त्यांनी कधीच हार मानली नाही. ते नेहमीच म्हणायचे, अपयश म्हणजेच शेवट नाही, तो पुढच्या यशाची सुरुवात असतो. त्यांच्या या विचारसरणीमुळेच रेमंड हळूहळू वाढत गेली, एक ब्रँड म्हणून उभी राहू लागली. आणि मग एक दिवस आला जेव्हा द कम्प्लेट मॅन ही ओळख जन्माला आली. ही फक्त एक जाहिरात नव्हती, तर एक विचार होता, एक प्रतिमा होती, एक अशी ओळख होती जी प्रत्येक पुरुषाला स्वतःकडे आकर्षित करत होती. रेमंड फक्त कपड्यांचीच कंपनी राहिली नाही, ती एक लाईफस्टाईल बनली आणि विजयपत सिंघानिया हे त्या यशाचा चेहरा बनले. या सगळ्या यशाच्या प्रवासात त्यांच्या आयुष्यात एक व्यक्ती होती जी कायम त्यांच्यासोबत उभी राहिली. ती म्हणजे त्यांची पत्नी आशा. त्या शांत स्वभावाच्या, समजूतदार आणि कुटुंब सांभाळणाऱ्या होत्या. विजयपत बाहेर साम्राज्य उभारत होते आणि आशा घराची जबाबदारी सांभाळत होत्या. दोघांचं नातं खूप मजबूत होतं. एकमेकांवरचा विश्वास खूप खोल होता. काळ पुढे सरकत गेला आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले. त्यांना 2 मुलं झाली, गौतम सिंघानिया आणि मधुपती सिंघानिया. विजयपत यांच्यासाठी हीच खरी संपत्ती होती. त्यांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वप्न पाहायला सुरुवात केली. त्यांना उत्तम शिक्षण दिलं, व्यवसाय शिकवला, जीवनातील मूल्य समजावून सांगितली. प्रत्येक बापासारखंच त्यांचंही एकच स्वप्न होतं: माझ्या मुलांनी माझ्यापेक्षाही मोठं व्हावं. त्यांनी आपल्या आयुष्याचं सारं ज्ञान, अनुभव आणि कष्ट या साम्राज्यात ओतले होते आणि त्यांच्या मनात एकच विश्वास होता की एक दिवस हे सगळं त्यांच्या मुलांच्या हातात सुरक्षित राहील. पण इथेच नकळत एक गोष्ट घडत होती, जी पुढे जाऊन त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरणार होती. विजयपत सिंघानिया आपल्या मुलांवर खूप विश्वास ठेवत होते, इतका की त्यांनी कधीही शंकाच घेतली नाही. त्यांना वाटत होतं की त्यांची मुलं कधीच त्यांचं वाईट करणार नाही. पण आयुष्य नेहमी आपल्या मनासारखं नसतं. काही नात्यांमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो, काही गोष्टी नकळत बदलत जातात आणि ते बदल कधीकधी इतके मोठे होतात की ते संपूर्ण आयुष्य उलथवून टाकतात. एकीकडे विजयपत सिंघानिया यांनी उभं केलेलं रेमंड ग्रुप साम्राज्य उंच भरारी घेत होतं आणि दुसरीकडे त्यांच्या आयुष्यात एक असा काळ सुरू झाला होता जिथे प्रत्येक निर्णय त्यांच्या आयुष्याचा प्रवाह बदलणार होता. वय हळूहळू वाढत होतं, अनुभव प्रचंड होता, नाव, पैसा, प्रतिष्ठा सगळं काही त्यांच्या पायाशी होतं. पण प्रत्येक यशस्वी माणसाच्या आयुष्यात एक क्षण येतो जेव्हा तो विचार करतो, आता पुढचं काय? विजयपत सिंघानिया यांच्याही मनात हाच विचार सुरू झाला होता. त्यांनी आयुष्यभर मेहनत करून उभं केलेलं हे साम्राज्य आता पुढच्या पिढीकडे सोपवायचं होतं आणि त्यांच्या डोळ्यांसमोर एकच चेहरा होता, त्यांचा मोठा मुलगा गौतम सिंघानिया. लहानपणापासूनच
गौतममध्ये एक वेगळीच ऊर्जा होती. तो आत्मविश्वासू होता, आधुनिक विचारांचा होता आणि व्यवसायात काहीतरी मोठं करायची त्याचीही महत्त्वाकांक्षा होती. विजयपत यांना वाटत होतं की हा मुलगा माझ्या साम्राज्याला आणखी मोठ्या उंचीवर नेईल. त्यांनी हळूहळू त्याला व्यवसायात पुढे आणायला सुरुवात केली. मीटिंग्स, निर्णय, जबाबदाऱ्या सगळं काही गौतमकडे देऊ लागले आणि इथेच सुरू झाली एक अशी प्रक्रिया जी वरून खूप योग्य वाटत होती पण आतून खूप धोकादायक होती. विजयपत सिंघानिया यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या संपत्तीचा, शेअर्सचा आणि नियंत्रणाचा सगळ्यात मोठा भाग मुलाच्या नावावर करण्यास सुरुवात केली. त्यांना वाटत होतं हे सगळं शेवटी माझ्या मुलांचंच आहे, मग आत्ताच दिलं तर काय फरक पडतो. हा निर्णय त्यांनी पूर्ण विश्वासाने घेतला. पण त्या विश्वासात एक गोष्ट कमी होती, कायदेशीर सुरक्षितता. हळूहळू रेमंड ग्रुपचं पूर्ण नियंत्रण गौतमच्या हातात जाऊ लागलं. निर्णय आता तोच घेऊ लागला. कंपनीचा चेहरा आता तो बनू लागला आणि विजयपत सिंघानिया जे एकेकाळी या साम्राज्याचे केंद्र होते ते हळूहळू बाजूला सरकू लागले. सुरुवातीला हे सगळं नैसर्गिक वाटत होतं. प्रत्येक बाप आपल्या मुलाला पुढे आणतोच. पण काही वेळानंतर विजयपत यांना जाणवायला लागलं की गोष्टी बदलत आहेत. निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग कमी होऊ लागला आहे. त्यांच्या मताला पूर्वीसारखं महत्त्व मिळेनासं झालं आणि हळूहळू एक अदृश्य अंतर तयार होऊ लागलं. एक बाप आणि मुलगा जे कधी एकमेकांच्या खूप जवळ होते ते आता फक्त व्यवसायाच्या नात्यात अडकू लागले. या सगळ्या काळात त्यांचा दुसरा मुलगा मधुपती सिंघानिया आधीच भारतापासून दूर गेला होता. तो सिंगापूरमध्ये स्थायिक झाला होता आणि कुटुंबापासून थोडा वेगळाच झाला होता. त्यामुळे विजयपत सिंघानिया यांच्यासाठी प्रत्यक्षात जवळ राहणारा आणि सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी असलेला एकच मुलगा होता, तो म्हणजे त्यांचा गौतम. आणि त्यामुळेच त्यांचा विश्वास आणखीनच घट्ट झाला. पण कधी कधी आयुष्यात आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का देऊ शकते. काळ पुढे गेला आणि एक दिवस असा आला जेव्हा विजयपत सिंघानिया यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या मुलाच्या नावावर केली. ते म्हणजे मुंबईतील त्यांचं स्वप्नवत घर, JK हाऊस. हे फक्त एक घर नव्हतं, हे त्यांच्या आयुष्यभराच्या मेहनतीचं प्रतीक होतं. त्यांनी तेही गौतमच्या नावावर केलं. त्यांच्या मनात आता एकच विचार होता की हा माझा मुलगा आहे, हे सगळं शेवटी त्याचंच आहे. पण आयुष्य इथेच वळण घेतं. पूर्ण संपत्ती हस्तांतरित झाल्यानंतर नात्यांचं स्वरूप हळूहळू बदलायला लागलं. आदर कमी होऊ लागला, त्यांच्यात संवाद कमी होऊ लागला आणि सर्वात महत्त्वाचं त्यांच्या विश्वासाला तडे जाऊ लागले. आणि हेच विजयपत सिंघानिया यांना हळूहळू जाणवायला लागलं की ते आता या साम्राज्याचे मालक राहिले नाहीत. ते फक्त एक नाव उरले आहे. एक असं नाव ज्याच्याशिवाय हे साम्राज्य कधी उभंच राहिलं नसतं. पण आता त्याच नावाला कोणी विचारत नव्हतं. आता ते पूर्णपणे एकटे पडत होते. त्यांची पत्नी राहिली नव्हती, त्यांचा दुसरा मुलगा दूर होता आणि जवळ असलेला हा मुलगा हळूहळू त्यांच्यापासून दूर जात होता. गोष्ट होती विजयपत सिंघानिया यांच्या आयुष्यातील त्या टप्प्याची, जिथे एकेकाळी स्वतःच्या नावाने साम्राज्य उभं करणारा माणूस हळूहळू स्वतःच्याच आयुष्यात परका होत चालला होता. हे सगळं एका दिवसात घडलं नव्हतं, तर हळूहळू नात्यांच्या शांत तुटण्यामध्ये, न बोललेल्या शब्दांमध्ये आणि कमी होत चाललेल्या आदरात हे सगळं आकार घेत होतं. मुंबईतील ते भव्य घर JK हाऊस, जिथल्या प्रत्येक भिंतीत त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची, स्वप्नांची आणि संघर्षाची कहाणी साठलेली होती. आज त्याच घरात ते उभे होते, पण त्या घरावर त्यांचा हक्क उरलेला नव्हता. एक वेळ होती जेव्हा या घरात त्यांचा शब्द अंतिम असायचा आणि एक वेळ अशी आली जेव्हा त्यांना तिथे स्वतःचंच अस्तित्व परकं वाटू लागलं. वातावरण बदललं होतं, संवाद कमी झाला होता आणि नात्यांमधली ऊब कुठेतरी हरवली होती. आणि मग एक दिवस असा आला जो त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरला. त्यांना त्या घरातून बाहेर पडावं लागलं. तो क्षण फक्त एक प्रसंग नव्हता, तर एक आयुष्यभराची जखम होती. कारण
ज्या बापाने आपल्या मुलासाठी सगळं काही दिलं त्यालाच शेवटी त्याच मुलाच्या घरातून बाहेर पडावं लागलं. त्या दिवशी त्यांनी मागे वळून पाहिलं असेल त्या घराकडे जिथे त्यांनी आयुष्य घालवलं होतं आणि कदाचित त्यांच्या डोळ्यात एकच प्रश्न असेल, हेच का माझं शेवटचं वास्तव्य आहे? हजारो कोटींचं साम्राज्य उभं करणाऱ्या त्या माणसाच्या हातात आज काहीच उरलं नव्हतं. ना ते घर, ना ती सत्ता, ना तो मान जो कधी त्यांच्या नावाने ओळखला जायचा. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात एक नवीन वास्तव्य सुरू झालं. ते एका साध्या भाड्याच्या घरात राहू लागले, जिथे ना ती भव्यता होती ना ती ओळख, फक्त शांतता होती आणि आठवणी होत्या. त्या आठवणी ज्या कधी अभिमान देत होत्या आणि आज वेदना देत होत्या. एकेकाळी ज्यांच्या गाड्यांच्या ताफ्यात ड्रायव्हर असायचे, आज त्याच माणसाला गाडीत बसायलाही ड्रायव्हर मिळत नव्हता. ही फक्त परिस्थिती नव्हती, तर वेळ होती, जी प्रत्येक गोष्ट उलटी करून टाकते. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी न्यायासाठी आवाज उठवला. त्यांनी कोर्टात मुलाविरोधात केस दाखल केली. त्यांची मागणी फार मोठी नव्हती. मला माझं घर परत हवं आहे, बस इतकीच होती. पण कायद्याची लढाई सोपी नसते. ती लांब चालते. ती माणसाला आतून तोडते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती नात्यांना पूर्णपणे संपवते. प्रत्येक सुनावणी, प्रत्येक तारीख, प्रत्येक वकिलाचा युक्तिवाद, या सगळ्यांमध्ये एक बाप उभा होता, जो आपल्या मुलाविरुद्ध लढत होता. आणि त्याच्या मनात एकच प्रश्न पुन्हा पुन्हा उमटत होता की मी चूक तरी कुठे केली? त्याने आपल्या मुलावर विश्वास ठेवला, त्याला सगळं दिलं, त्याच्यासाठी आयुष्य घालवलं. पण आज तोच मुलगा त्याच्यासमोर विरोधक म्हणून उभा होता. हे फक्त संपत्तीचं युद्ध नव्हतं, हे एका बापाच्या भावनांचं तुटणं होतं. या सगळ्या वेदनेतून, या एकटेपणातून त्यांनी एक निर्णय घेतला. आपली कथा आता जगासमोर मांडायची. त्यांनी एक पुस्तक लिहिलं, ॲन इनकम्प्लीट लाईफ. या पुस्तकात त्यांनी सगळं लिहिलं, त्यांचा संघर्ष, त्यांचं यश आणि शेवटी त्यांची वेदना. पण सत्य इतक्या सहज बाहेर येत नाही. असं म्हणतात की हे पुस्तक प्रकाशित होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले, कारण या पुस्तकात एक सत्य दडलं होतं आणि सत्य नेहमीच सगळ्यांनाच मान्य नसतं. पण शेवटी सत्य थांबत नाही, ते बाहेर येतच. आणि त्यांची ही कहाणी लोकांपर्यंत पोहोचली. लोकांनी पहिल्यांदाच पाहिलं एक उद्योगपती, एक बाप आणि एक तुटलेला माणूस. कोर्टात लढाई सुरू होती. आयुष्याची संध्याकाळ जवळ येत होती आणि विजयपथ सिंघानिया आता थकले होते, शरीरानेही आणि मनानेही. ज्यावेळी आयुष्याचा सर्वात शांत, समाधानाचा आणि स्थिर काळ सुरू व्हायला हवा होता, त्याच काळात विजयपथ सिंघानिया यांच्या आयुष्यात वादळ उठलं होतं. बाहेरून ते अजूनही एक मोठं नाव होते, एक उद्योगपती, एक यशस्वी व्यक्तिमत्व. पण आतून ते तुटत चालले होते. कारण ज्यांच्यावर त्यांनी आयुष्यभर विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी त्यांनी सर्व काही दिलं, तेच नातं आता त्यांच्या विरोधात उभं राहिलं होतं. मुंबईच्या उंच इमारतीत उभं असलेलं JK हाऊस, जे कधी त्यांचं स्वप्न होतं, त्यांचं जे घर होतं, त्याच घराच्या दाराशी एक दिवस ते परके ठरले. ही गोष्ट फक्त एका घराची नव्हती, ती त्यांच्या अस्तित्वाची होती. एक बाप ज्यानं आपल्या मुलांसाठी साम्राज्य उभं केलं, त्यालाच त्या साम्राज्यात जागा मिळाली नाही. वाद हळूहळू वाढतच गेला. सुरुवातीला गैरसमज होते, नंतर मतभेद झाले आणि मग ते इतके खोल गेले की त्यात नातंच हरवलं. गौतम सिंघानिया आणि वडिलांमधला संवाद कमी होत गेला. शब्द थांबले आणि मग फक्त शांतता उरली. पण ती शांतता बाहेरची नव्हती, ती आतली किंकाळी होती. एक दिवस असा आला जेव्हा विजयपथ सिंघानिया यांना समजलं की आता त्यांना त्या घरात राहणं शक्यच नाही. त्यांनी स्वतःहूनच बाहेर पडायचं ठरवलं, कारण स्वाभिमान अजून जिवंत होता. पण जेव्हा एक माणूस स्वतःच्या घरातून बाहेर पडतो, तेव्हा तो फक्त भिंतीत सोडत नाही, तो आपल्या आठवणी, आपलं आयुष्य, आपलं अस्तित्व तिथे मागे सोडतो. त्यांनी मुंबईत एक छोटंसं भाड्याचं घर घेतलं, जिथे ना ऐश्वर्य होतं ना भव्यता, पण तिथे एकटेपणाचं ओझं मात्र खूप मोठं होतं. ज्या माणसाकडे कधी काळी हजारो कोटींचं साम्राज्य होतं, त्याला आता स्वतःसाठी एक साधी जागा घ्यावी लागली. ही केवळ परिस्थिती नव्हती, हा आयुष्याचा क्रूर विनोद होता. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार, त्यांची पत्नी, आधीच त्यांना सोडून गेलेली होती. तिच्या मृत्यूनंतर ते आतून खूप एकटे झाले होते. पण तरीही त्यांना वाटत होतं की कुटुंब आहे, मुलं आहेत. पण आता तेही दूर गेलं आणि एकटेपणाचं सावट पूर्णपणे त्यांच्यावर पसरलं. त्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला,
कारण त्यांना न्याय हवा होता. पण न्यायालयात जाणं म्हणजे केवळ कायदेशीर लढाई नव्हती, ती त्यांच्या भावनांची लढाई होती. एक बाप आपल्याच मुलाविरोधात उभा होता आणि हेच त्यांच्यासाठी सर्वात वेदनादायक होतं. कोर्टात त्यांनी सांगितलं की त्यांनी आपल्या मुलावर विश्वास ठेवून सर्व काही त्याला दिलं, पण त्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही. त्यांनी फक्त एवढंच मागितलं की त्यांना त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात सन्मानाने जगता यावं. पण ही मागणीही इतकी कठीण झाली होती. मीडियामध्ये ही बातमी पसरली, लोकांना धक्काच बसला, कारण हा फक्त एक उद्योगपती नव्हता, हा त्या माणसाचा संघर्ष होता ज्याने आयुष्यभर द कम्प्लीट मॅन ही ओळख जगाला दिली, पण स्वतःचं आयुष्य मात्र त्याचं अपूर्ण राहिलं. या सगळ्या काळात विजयपथ सिंघानिया यांनी स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक मार्ग निवडला, तो म्हणजे लेखन. त्यांनी आपल्या आयुष्यावर एक पुस्तक लिहायला सुरुवात केली. त्या पुस्तकात त्यांनी त्यांच्या यशाची, त्यांच्या अपयशाची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वेदनेची कथा सांगितली. हे पुस्तक केवळ शब्द नव्हतं, ते त्यांच्या आयुष्याचा आरसा होतं. त्यांनी जे काही अनुभवलं ते त्यांनी प्रामाणिकपणे लिहिलं. पण जेव्हा हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर होतं तेव्हा त्याला थांबवण्याचे अनेक प्रयत्न झाले. ॲन इनकम्प्लीट लाईफ हे नावच त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगत होतं. इनकम्प्लीट कारण जिथे सगळं पूर्ण वाटत होतं तिथेच काहीतरी तुटलं होतं. पुस्तक थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले होते, पण शेवटी ते लोकांपर्यंत पोहोचलं. आणि जेव्हा लोकांनी ते वाचलं तेव्हा त्यांना समजलं की यशाच्या मागे किती मोठी वेदना लपलेली असते. एकेकाळी ज्यांच्याकडे सगळं काही होतं ते आता फक्त आठवणींमध्येच जगत होते. त्यांचं आयुष्य आता साधं झालं होतं, पण त्या साधेपणात एक खोल दुःख दडलं होतं. ते अनेक वेळा म्हणाले की त्यांनी एक चूक केली, ती म्हणजे अंधविश्वासाची. त्यांनी आपल्या मुलावर पूर्णपणे विश्वास ठेवला, पण स्वतःसाठी काहीच ठेवलं नाही. आणि हीच चूक त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा बनली. आता त्यांच्या आयुष्याचा सूर्य मावळतीकडे झुकत होता, पण त्या मावळत्या सूर्याच्या प्रकाशातही एक वेदना होती, एक पश्चाताप होता आणि एक प्रश्न होता. जर पुन्हा आपल्याला आयुष्य मिळालं तर हेच निर्णय मी घेईन का? आता आयुष्याच्या संध्याकाळी उभे असलेले विजयपथ सिंघानिया, एकेकाळी ज्यांच्या नावाने उद्योग विश्व थरथरत होतं, तेच आज शांत, थकलेले आणि आतून पूर्णपणे एकटे झाले होते. बाहेरचं जग अजूनही त्यांना यशस्वी उद्योगपती म्हणूनच ओळखत होतं, पण त्यांच्या अंतर्मनात मात्र एक न संपणारी पोकळी निर्माण झाली होती. मुंबईतील त्या छोट्याशा भाड्याच्या घरात बसून ते अनेकदा भूतकाळात हरवून जायचे. कधी JK हाऊसच्या उंच मजल्यांवरून दिसणारा नजारा आठवायचा, तर कधीकधी कुटुंबासोबत घालवलेले ते आनंदाचे क्षण. पण या आठवणी आता त्यांना आनंद देत नव्हत्या, त्या त्यांच्या जखमांवर मीठ चोळत होत्या. त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार असलेली त्यांची पत्नी आधीच त्यांना सोडून गेलेली होती. तिच्या मृत्यूनंतर जे रिकामेपण निर्माण झालं होतं ते त्यांनी कधीच भरून काढू शकलं नाही. आणि आता जेव्हा मुलांबरोबरचं नातंही तुटलं तेव्हा ते पूर्णपणे एकटे पडले. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात माणसाला ज्या गोष्टींची गरज असते, आपुलकी, साथ आणि आधार, त्या सगळ्याच गोष्टी त्यांच्या आयुष्यातून हळूहळू निघून गेलेल्या होत्या. ते अनेकदा स्वतःशीच बोलायचे, मी इतकं काही केलं, इतकं मोठं साम्राज्य मी उभं केलं, पण शेवटी काय मिळालं हा प्रश्न त्यांना सतत छळत राहायचा. आणि त्यांचं उत्तर मात्र त्यांच्याकडेच नव्हतं. त्यांनी लिहिलेलं ॲन इनकम्प्लीट लाईफ हे पुस्तक लोकांपर्यंत पोहोचलं तर गेलं होतं, आणि त्या पुस्तकातून त्यांनी आपलं मनही मोकळं केलं होतं. लोकांनी ते वाचलंही आणि समजूनही घेतलं. अनेकांना त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली, पण या सगळ्यांमुळे त्यांच्या आयुष्यातील एकटेपण काही कमी झालं नाही. कारण जे नातं तुटलं होतं ते कोणत्याही शब्दांनी किंवा सहानुभूतीनं पुन्हा जोडता येणारं नव्हतं. वय वाढत होतं, शरीर साथ देणं कमी करत होतं, पण मन अजूनही भूतकाळात अडकून पडलं होतं. प्रत्येक दिवस त्यांच्यासाठी एक लढाई बनला होता, एकटेपणाशी, आठवणींशी आणि स्वतःच्या निर्णयांशी. त्यांच्या आयुष्याचा सर्वात मोठा धडा आता त्यांच्यासमोरच उभा होता. अंधविश्वास कधीही करू नये आणि आयुष्यभराची कमाई आयुष्याच्या शेवटी स्वतःपासून दूर करू नये. ते अनेकदाच लोकांना सांगायचे की तुमच्या मुलांवर तुम्ही खूप प्रेम करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, पण स्वतःसाठी काहीतरी नक्कीच जपून ठेवा. कारण वेळ बदलायला
वेळ लागत नाही. हा अनुभव त्यांनी खूप उशिरा शिकला, पण जेव्हा शिकला तेव्हा आयुष्याचा बराचसा भाग हातातून निसटून गेला होता. आणि मग तो दिवसही आला, 28 मार्च 2026. त्या दिवशी त्यांनी या जगाचा निरोप घेतला, शांतपणे. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलाही मोठा कार्यक्रम नाही. ज्या माणसाने आयुष्यभर प्रकाश झोतात राहून काम केलं, त्याचा शेवट मात्र खूप शांत झाला आणि साधा झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली आणि लोक पुन्हा एकदा हादरले. कारण हा फक्त एक उद्योगपतीचा मृत्यू नव्हता, तर हा एका अशा माणसाचा शेवट होता ज्याने आयुष्यभर कम्प्लीट मॅन होण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी स्वतःचं आयुष्य त्यांचं अपूर्ण राहिलं. लोकांनी त्यांच्या आयुष्याकडे पाहिलं, त्यांच्या यशाकडे, त्यांच्या संघर्षाकडे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चुकांकडे. कारण त्या चुकांमधूनच एक मोठा धडा मिळत होता. एक बाप ज्याने आपल्या मुलांसाठी सगळं काही दिलं, एक नवरा ज्याने आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम केलं, आणि एक उद्योगपती ज्याने शून्यातून साम्राज्य उभं केलं. पण शेवटी एक माणूस जो एकटाच राहिला आणि गेला. त्यांच्या आयुष्याची कहाणी इथे संपली, पण त्यांनी दिलेला संदेश मात्र कायम राहिला. पैसा कमावणं महत्त्वाचं आहे, पण नात्यांची किंमत समजून घेणं त्याहूनही महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं आयुष्य कधीच पूर्णपणे दुसऱ्यांच्या हाती अजिबात देऊ नका. आपल्या मुलांवर प्रेम करा, नक्की करा, कारण तेच तुमचं आयुष्य आहे. पण त्या प्रेमात स्वतःला पूर्णपणे हरवून देऊ नका. तुम्ही त्यांना वाढवलं, शिकवलं, उभं केलं म्हणून तुमचं आयुष्य संपत नाही. उलट तिथूनच तुमचं स्वतःचं आयुष्य सुरू होतं. विश्वास ठेवा आपल्या मुलांवर, पण अंधविश्वास कधीच ठेवू नका. आयुष्यभराची कमाई, आपलं घर, आपली संपत्ती सगळं देताना थोडंसं स्वतःसाठीही राखून ठेवा. कारण वेळ आणि माणसं कधी बदलतात हे सांगता येत नाही. स्वाभिमान जपून ठेवा, कारण शेवटी माणसाकडे जर काही उरत असेल तर तो फक्त त्याचा स्वाभिमानच असतो. मुलं तुमचं जग असतील, पण तुम्ही स्वतःसाठीही स्वतःचं एक जग ठेवा. कारण आयुष्याच्या शेवटी सोबत पैसे नसतात, मोठं घर नसतं, सोबत असतात फक्त आपल्या आठवणी आणि स्वतःचा आपला आत्मसन्मान, आपला स्वाभिमान. म्हणूनच सगळं द्या, पण स्वतःला कधीच हरवू देऊ नका. त्या मुलांसाठी एक मनाला भिडणारा संदेश मी या कथेतून देऊ इच्छिते. आज तुम्ही ज्या घरात उभे आहात त्या घराच्या प्रत्येक भिंतीत तुमच्या आई-वडिलांचं आयुष्य मिसळलेलं आहे. तुमच्या सुखासाठी त्यांनी स्वतःची स्वप्न मोडली, तुमच्या हसण्यासाठी त्यांनी स्वतःचे आपले अश्रू लपवले, आणि आज त्याच आईवडिलांवर तुम्ही तुमचा हक्क दाखवताय. प्रॉपर्टी तुमच्या नावावर असू शकते, पण ती उभी करताना त्यांचा घाम, त्यांचं आयुष्य आणि त्यांचा त्याग हे सगळं त्यांचंच आहे, तुमचं नाही, हे लक्षात ठेवा. घरावर तुमचं नाव लिहिलेलं असेल, पण त्या घराचा पाया मात्र अजूनही आईवडिलांच्या त्यागावरच उभा आहे, हे देखील विसरू नका. त्यांना घरातून बाहेर काढणं सोपं आहे, पण आयुष्यातून त्यांची जागा काढणं कधीच शक्य नाही. आज ते कमकुवत आहेत म्हणून तुम्ही मजबूत आहात, पण एक दिवस तुम्हीही त्याच वळणावर उभे राहणार आहे, आणि तेव्हा तुमची मुलं तुमच्याकडून काय शिकतील हे आज तुम्हीच ठरवत आहात. पैसा, प्रॉपर्टी, नाव हे सगळं पुन्हा मिळू शकतं, पण आपले आईवडील ते पुन्हा कधीच आपल्याला मिळत नाहीत. म्हणूनच त्यांच्यावर सत्ता दाखवू नका, त्यांना सन्मान द्या, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांना प्रेम द्या. कारण शेवटी त्यांनी तुम्हाला चालायला शिकवलं, मोठं केलं. त्यांना आयुष्याच्या शेवटी असं एकटं अजिबात सोडू नका. ज्यांनी हजारो कोटींचं साम्राज्य तुमच्यासाठी उभं केलं, त्यांना शेवटी स्वतःच्याच घरात राहायला मिळालं नाही. अशा या बापासाठी तुम्ही तरी काय लिहाल? चूक कोणाची, विश्वास ठेवणाऱ्याची की त्या विश्वास तोडणाऱ्या मुलाची? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. विजयपथ सिंघानिया यांचं आयुष्य आपल्याला खूप काही शिकवून गेलं. एक महान उद्योगपती, एक कष्टाळू स्वप्न पाहणारा माणूस आणि एक हळवा बाप. विजयपथ सिंघानिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
त्यांच्याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंटमध्ये लिहायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.